जर मतदारसंघ पुनर्रचना विधेयक ज्याच्याबद्दल चर्चा करतोय तर त्या विधेयकाची माहिती घेऊयात. आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. हे विधेयक काय होतं? लोकसंख्या वाढीनुसार मतदारसंघाची पुनर्रचना होणार. लोकसभा मतदारसंघाचं नव्याने सीमांकन होणार. लोकसभेची कमाल सदस्य संख्या 850 करण्याची तयारी. लोकसंख्येच्या आधारावर जागांमध्ये बदलाची चर्चा. सध्याच्या लोकसभा जागा वाढवण्याची मागणी. लोकसंख्येचा निकष लागला तर दक्षिणेकडील राज्यांना फटका बसण्याची भीती यामध्ये सातत्याने वर्तवण्यात आलेली आहे. विरोधकांची ही भीती सातत्याने समोर आलेली आहे. आता तुमच्या मनात हे नक्की आलं असेल की मुळात मोदी सरकारने हे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणलंच का? तेही ऐका. भारतामध्ये मतदारसंघ पुनर्रचना आयोग आहे, ज्याची स्थापना 1951 सालच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीच झाली आहे. जेव्हापासून दर 10 वर्षांनी बदललेल्या लोकसंख्येच्या आकड्यानुसार मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचं काम हा आयोग करतो. 1961 आणि 1971 साली आयोगानं देशामध्ये मतदारसंघ पुनर्रचनेचं काम केलं. पण 1976 साली घटनेमध्ये 42वी दुरुस्ती करत मतदारसंघ पुनर्रचना 25 वर्षासाठी गोठवली. म्हणजे तेव्हा लोकसभेमध्ये जितके खासदार होते तीच संख्या पुढच्या 5 निवडणुकांमध्येही असेल अशी तरतूद झाली. ही मुदत पुढे 2001 साली संपली तेव्हा असं वाटलं होतं की लोकसभेच्या मतदारसंघांची पुनर्रचना होईल, खासदारांची संख्याही लोकसंख्येनुसार बदलेल. पण तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी 84वी घटना दुरुस्ती आणली आणि पुन्हा एकदा 25 वर्षांसाठी या संपूर्ण प्रक्रियेला ब्रेक लावला. आणि आता हीच मुदत 2026ला यंदा संपतेय. म्हणूनच यावर्षी संसदेमध्ये पुनर्रचना आयोगासंदर्भात विधेयक येणं अपेक्षितच होतं. संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये हे विधेयक आणलं होतं, पण तिथे काय झालं हे अख्ख्या देशाने पाहिलं. संख्याबळ नसतानाही मोदी सरकारने हे विधेयक आणलं आणि 12 वर्षात पहिल्यांदा असं घडलं की भाजपने आणलेला प्रस्ताव सभागृहामध्ये पडला. हे घडलं तेव्हा महिना होता एप्रिल 2026 आणि आता 20 तारखेला 20 जुलैला पुन्हा एकदा संसदेचं अधिवेशन सुरू होतंय. आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 2 विरोधी पक्षातनं थोडीशी का होईना मवाळ भाषा सुरू झाली आहे. सुरुवातीला आपण सुप्रिया सुळेंना ऐकलं आणि आता ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनाही ऐकूयात. बघा, हे जे बिल आहे हे बिल या अधिवेशनात येणार की नाही याच्याविषयी अद्याप काही ठरलेलं नाही. ते जेव्हा बिल येईल तेव्हा आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ. मागच्या अधिवेशनामध्ये सरकारशी या संदर्भात चर्चा झाली होती. हे बिल कशा प्रकारे विधेयक असायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग आमच्या पक्षातर्फे अरविंद सावंत त्या बैठकीला होते, सुप्रियाताई सुळे होत्या, समाजवादी पार्टीचे नेते होते आणि सामुदायिक निर्णय घेतला जाईल जो काय घ्यायचा आहे तो. खरं तर गेल्या अधिवेशनातही डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडण्यात आलं होतं. तेव्हा सरसकट 50% जागा वाढीला इंडिया आघाडीचा पाठिंबा होता. पण महिला आरक्षणाच्या आड ज्या पद्धतीने विधेयक आणलं गेलं, शिवाय लोकसंख्येच्या आधारे लोकसभेच्या जागा बदलतील असा ड्राफ्ट समोर आला तेव्हा इंडिया आघाडीनं विरोध केला आणि सरकारचं ते विधेयक पडलं. म्हणूनच की काय सुप्रिया सुळेंनीही आज हाच मुद्दा लावून धरला. अमित भाई शाह आणि किरण रिजिजूंनी असा एक प्रस्ताव आमच्या समोर ठेवला की आपण सरसकट काश्मीर टू कन्याकुमारी प्रत्येक राज्यामध्ये 50% सीट वाढतील. याचं उदाहरण मी समजून सांगते तुम्हाला की समजा 48 सीट महाराष्ट्रात आहे. 48चा 50% किती होतं? 24. म्हणजे 48 प्लस 24 म्हणजे 72. म्हणजे महाराष्ट्रातून 72 खासदार निवडून जातील. आणखीन एक उदाहरण तेथे समजून सांगायला सोपं करण्यासाठी सगळ्यांना की उत्तर प्रदेशमध्ये 80 खासदार निवडून जातात. त्याचा 50% म्हणजे 40. म्हणजे उत्तर प्रदेशातून 120 खासदार जातील. सोपं झालं. क्लिअर, नो कन्फ्युजन.
आता जर कायदा नव्याने संसदेत आला आणि त्यामध्ये जर 50% बाब स्पष्ट लिहिलेली असेल तर कदाचित विरोधकही एक पाऊल मागे घेऊ शकतात. आणि त्याचबरोबर यावेळी विरोधकही जरा कमकुवत झाल्याचं चित्र सभागृहात दिसू लागलंय. ते का हे पाहण्यासाठी